चला, गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो. आज आपण गेल्या तासाला जो आपण जी कविता आपण बघत होतो ती कविता आता पुढे सरकवूया आपण. बघा, ओपन युअर टेक्स्टबुक्स, पेज नंबर 36 पान नंबर काढा. 36 पान नंबर बघा. 36 पान नंबरवरती ॲक्टिव्हिटी सेकंड दिलेली आहे. सेकंड ए ही जी ॲक्टिव्हिटी आहे मी सर्कल केलं बघा. ही ॲक्टिव्हिटी बघा, सेकंड ए काय म्हणतात बघा. पोएट्स मेक द पोएम्स म्युझिकल अँड डिफरंट फ्रॉम प्रोज बाय यूजिंग मेनी पोएटिक डिव्हाइसेस. बरं का. आता पोएटिक डिव्हाइसेस काय भानगडी. पोएट मी सर्कल करतो बघा. पोएटिक डिव्हाइसेस. कवी आपल्या कवितेला अधिक सुंदर बनण्यासाठी, अधिक आकर्षक बनवण्यासाठी किंवा अधिक चांगली बनावी यासाठी कवी आपल्या कवितेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोएटिक डिव्हाइसेस वापरतात. आता पोएटिक डिव्हाइसेस म्हणजे कसं बघा. जसं आपण कुठे लग्नाला जायचं असेल तर आपण काय करतो, घरातलं कोण तयारी करतं आणि सगळ्यात जास्त तयारीला वेळ कोणाला लागतो तुम्ही नोटीस केलं असेल. बरं, आपण मेकअप का करतो. मुलं पावडर लावतात चेहऱ्याला किंवा मग पुन्हा आरशासमोर जातात, चांगले कपडे घालतात. असं का करतो. कारण तुमच्या मनात उत्तर आलं असेल, कारण आपण सगळ्यांमध्ये चांगलं दिसावं, सुंदर दिसावं म्हणून. बरोबर. तसं कवीसुद्धा आपल्या कवितेला आकर्षक बनवण्यासाठी वेगवेगळे पोएटिक डिव्हाइसेस वापरतात. जसं तुम्ही स्वतःला आकर्षक बनवण्यासाठी काय काय वापरता तुम्ही. पावडर, फेअर अँड हँडसम क्रीम वापरतात तुम्ही. आता वापरतात. मग आता तर कानामध्ये काही तुम्ही ते रिंग असते. इथे बोयांना पण आता मुलं रिंगा लावायला लागतात काय माहीत. आणि हे काय आहेत त्याचे पोएटिक डिव्हाइसेस झाले. तसं कवी आपली कविता अधिक आकर्षक बनवण्यासाठी पोएटिक डिव्हाइसेस वापरत असतो. आलं लक्षात. मग त्या पोएटिक डिव्हाइसेस कोणकोणते आहेत बघा. वन ऑफ देम इज यूजिंग वर्ड्स दॅट बिगिन विथ द सेम साऊंड इन द सेम टाईम. कवितेच्या ओळी असतात त्या ओळींमध्ये सारखा साऊंड वापरतो. आता बघा इथे ते बघा. ब्युटिफुल बर्ड्स. आता ब्युटिफुलची सुरुवात पण ब ने झाली आहे, बर्डची सुरुवात पण ब ने झालेली आहे. पुढे सॅड सॉन्ग. सॅडची सुरुवात यसने झाली आहे, सॉन्गची सुरुवात यसने झाली आहे. स्टेपिंग स्टोन. स्टेपिंगची सुरुवात यसने झाली आहे, स्टोनची सुरुवात यसने झाली आहे. सिटी साईड. स बघा ना. तुम्ही म्हणा सर इथे सी आहे आणि इथे यस आहे, तसं नाही. उच्चार एकच यायला पाहिजे. आता सिटीचा पण सहज आहे आणि साईडचा पण सहज आहे. नो वन नोज. आता नो आला आहे तर इथे पण नोज आलेलं, म्हणजे सेम साऊंड वापरतात. आता त्याला काय म्हणतात बरं. काय बघा. धिस डिव्हाइस इज कॉल्ड ॲलिटरेशन अँड बिलॉंग्स टू सेट ऑफ सिमिलर डिव्हाइसेस नेम्ड फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच ॲड टू द ब्युटी ऑफ अ पोएम. मग या वेगवेगळ्या प्रकारचे फिगर ऑफ स्पीच असतात. मग ज्या वेळेस मग तुम्ही आपल्या या कवितेमध्ये कोणती फिगर ऑफ स्पीच आहे हे तुम्ही कसं ओळखाल. तर जर कवितेच्या ओळीमध्ये सारखेच साऊंड, एका ओळीमध्ये समजा 3 शब्द असतील कवितेच्या आणि त्याच्यामध्ये प्रत्येक शब्दाची सुरुवात एकाच साऊंडने सुरू आहे, जसं की ब्युटिफुल बर्ड्स तर ब्युटीचा ब आणि बर्ड्सचा ब. तर असे ज्यावेळेस पुन्हा साऊंड जर त्या ओळींमध्ये येत असतील, शब्दांमध्ये येत असतील एकाच ओळीमध्ये, तर त्या फिगर ऑफ स्पीच असते ॲलिटरेशन. बरं का. हा शब्द मी सर्कल करतो बघा. ॲलिटरेशन फिगर ऑफ स्पीच असं म्हणतात. पुढे आपल्याला काय म्हणतात. प्लीज नोट द फर्स्ट साऊंड इज इम्पॉर्टंट, नॉट द फर्स्ट लेटर इन द स्पेलिंग. लक्षात घ्या. त्या शब्दांमध्ये तुम्हाला फक्त साऊंड महत्त्वाचा आहे, स्पेलिंग्ज नाही, साऊंड महत्त्वाचं. आता बघा. आता सिटी
आणि काय होतं ते सिटी साईट हा जो शब्द आहे बघा इथे सिटी साईट. मग तुम्ही म्हणणार सर इथे तर सी आहे बरं का, पहिल्या शब्दात तर सी आहे आणि दुसऱ्या शब्दात तर यस आहे. मग कसं काय साऊंड नाही ना, उच्चार बघा ना तुम्ही, सिटीचा सी स स आणि साईटचा स. उच्चार जर सारखे येत असतील त्या शब्दांमध्ये तर मग त्या फिगर ऑफ स्पीचला ॲलिटरेशन ही फिगर ऑफ स्पीच असं म्हणतात. लक्षात ठेवायचं. पुढे काय म्हणतात बघा, पुढे असं म्हणतायत poets also make use of words that resemble a sound. The words are, for example, bang, swish, beep, roar, tweet, etc. Such words are called onomatopoeia. शब्द नीट लक्षात द्या, उच्चार नीट बघा. या शब्द ही फिगर ऑफ स्पीच आहे. याला ओनोमोटो पोएटिक डिव्हाइस असं म्हणतात. ओनोमोटो पोएटिक. मग कवी आपल्या कवितेमध्ये काही शब्दांचाही वापर करतात बघा, आणि असे शब्दांचा वापर करतात की ते आवाज ध्वनी सारखे वाटतात. जसं की ध्वनी संबंधित शब्द वापरतात. जसं बँग, बँग हा शब्द आहे, बँग म्हणजे आवाज. स्विश, बीप, बीप माहिती आहे ना, बीप वाजते बघा, बीप वाजते, बीप. रोअर म्हणजे गर्जना करणे, डरकाळा पडणे. ट्वीट म्हणजे चिमण्या चिवचिव करतात की ट्विटिंग करतात की नाही, एटसेट्रा. असे साऊंड्स कवी आपल्या कवितेमध्ये वापरतात. तर ज्यावेळेस असे साऊंड कवी आपल्या कवितेमध्ये वापरतात तर त्यावेळेस त्या कवितेमध्ये फिगर ऑफ स्पीच असते. ती कोणती? ओनोमोटो पोएटिक ही फिगर ऑफ स्पीच असते. लक्षात, नीट लक्षात ठेवायचं. पुढे आता काय म्हटलेलं बघा, स्क्रीन लहान केलं मी. सेट अ टाइम लिमिट ऑफ 5 minutes using letters from the word onomatopoeia. Make as many 4 or 5, 6 letter words and write them down. The one who makes maximum number of words within the time is the winner of the test. आपल्याला या ओनोमोटोपोइयाचे शब्द त्यांनी तयार करायला सांगितलेले आहेत. बरोबर, काय हरकत नाही. तर ते काय करू नका तुम्ही. पुढच्या तासाला आपण प्रत्यक्ष ही कविता शिकायला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत आजचे दिवस इथेच थांबूया. पुढच्या तासाला भेटूया. टिल देन, गुड बाय.